सर्वप्रथम 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा। मालेगावमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे, त्यामुळे मी शिवाजीराव डोळे सरांचे आभार मानतो की त्यांनी मला मालेगावमध्ये येण्याची या निमित्तानं संधी दिली। कसं आहे माहिती आहे का, जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही सांगितलं होतं की शेती इकायची नसते, शेती राखायची असते। तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्त्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत। तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीनं मी आत्ता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंजींबरोबर, हे अविश्वसनीय आहे, म्हणजे याला तोड नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आत्ता जेव्हा मकरंजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहिती आहे का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली, किती साफ होते, किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते, त्यासाठी त्यांचं अभिनंदन। जसं मकरंद सर म्हटले की ते मागं राहत आहेत पण काम खूप पुढं जाणारं करतायत, त्यामुळे त्यांच्या पुढं नेणाऱ्या या कामाला माझ्याकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा। एकच गोष्ट तुमच्या बाबतीत कळली होती की कर्नाटकमध्ये जिथं शेतकऱ्यांना 85 ते 90 रुपये काजूसाठी हमी भाव मिळत होता किंवा भाव होता, तिथं 165 रुपयाचा हमी भाव देण्याची ताकद शिवाजीरावांनी दाखवलेली आहे। ती ताकद तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी करा, कारण असा हमी भाव या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि तुमच्या नावात शिवाजीराव आहे आणि तुम्ही शेतकरी आहात आणि जवान पण आहात, त्यामुळे तुमच्याकडनं यापेक्षा पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे। सगळ्यात आधी 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांच्या वतीनं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी जी घोषणा दिली होती जय जवान जय किसान, ती खऱ्या अर्थाने मूर्त रूपात इथे अवतरल्यासारखी वाटते। डॉक्टर शिवाजीराव डोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून अवघ्या 5 वर्षात या 528 एकरवर जे काही केलेलं आहे ते खरोखरीच नेत्रदीपक अशा पद्धतीचं आणि एक खूप चांगली आशा मनात निर्माण करणारं असं चित्र आहे। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त या विस्तीर्ण भूमीवर आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेले आहोत आणि भारावलेल्या नजरेने ह्या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत। आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे। आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जण पाहतो, तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असला असं मला मनापासून वाटतं। जय जवान जय किसान। भारत इस देश के सभी निवृत्त जवान और मेरे किसान भाइयों को मैं आज 79 इंडिपेंडेंस डेज का 2001 का मैं बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूं। इस वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पावर एंड एग्रो प्रोसेसिंग लिमिटेड इस संस्था ने 19 अप्रैल 2019 में ये किसान के और जवान के लिए शुरुआत की। आज 6 साल हुए। 6 साल के अंदर किसान भाइयों ने और जवान भाइयों ने मिलकर इस देश के उज्जवल भविष्य के लिए जो निर्णय लिया है, एक छोटा भाई इस देश की सीमा के ऊपर लड़ते हुए अपनी जान न्योछावर कर रहा है और मेरा बड़ा किसान भाई इस मिट्टी के अंदर खुद मिल जाता है, मगर जिस देश को कभी भूखा नहीं सोने दिया है। इस दोनों भाई की इस देश के अंदर ये जो 70 साल में जो हालत हुई है, ना किसान भाई को माल को दाम मिल रहा है, ना जवान भाई को मान सम्मान निवृत्त होने के बाद मिल रहा है, मगर बड़ा गर्व महसूस हो रहा है कि आज 1.5 लाख मेंबर महाराष्ट्र, आंध्र, तमिलनाडु, तेलंगाना, केरला, गोवा, गुजरात, मध्य, उड़ीसा, छत्तीसगढ़, 12 स्टेट के अंदर ये जो छोटी सी मिसाल जो जली है किसान भाइयों के लिए। कभी किसान भाई आत्महत्या नहीं करना चाहिए, ये स्वप्न है कि ये जवान जो चल रहे हैं ये जल्द पूरा होगा। और हमने प्रण लिया है जब तक इस शरीर के अंदर आत्मा विराजमान है तब तक किसान और जवान भाई के लिए हम काम करते रहेंगे। और आज के 12 स्टेट से इस कार्यक्रम के लिए 2001 के लिए जितने भी मेरे भाई बहन माता बहनें आए, मैं सभी को बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूँ। जय हिंद, जय भारत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।